जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसे यांच्या विद्यार्थ्यांनी भरवला भाजीपाल्याचा आठवडी बाजार। बातमीत आहे सातारा प्रतिनिधी अविनाश थोरवे यांच्याकडून। भारत देश हा कृषीप्रधान देश असून ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात शेती व्यावसायिक निगडित असलेला वर्ग काम करत असतो। शेतीतून वेगवेगळा भाजीपाला फळ धान्याचे उत्पादन घेतले जाते आणि ते बाजारपेठेमध्ये नेऊन विकले जाते। याच व्यवसायाशी निगडीत आपल्या मुलांनाही याचं ज्ञान असावं म्हणून भोसे शाळेच्या वतीने मुलांच्या व्यावहारिक ज्ञानामध्ये भर पाडण्यासाठी आणि जसं पिकवता येतं तसं तो माल बाजारामध्ये विकताही आला पाहिजे, ही खरेदी विक्रीची कला अवगत होण्यासाठी मुलांना भाजीपाल्याचा आठवडा बाजार भरवण्यासाठी प्रवृत्त केले। आणि आज भोसे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसेच्या विद्यार्थ्यांनी गावामध्ये भाजीपाल्याचा आठवडी बाजार भरून भाजीपाल्याच्या विक्रीतून मोठी उलाढाल केली। इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी यामध्ये सहभाग घेऊन सर्व प्रकारच्या भाजीपाला कडधान्य विक्रीसाठी आणून तो स्वतः बाजारामध्ये बसून विकण्याचा अनुभव घेतला। यामध्ये भाजीपाल्याबरोबरच अनेक खाद्यपदार्थांचेही स्टॉल या बाजारामध्ये विद्यार्थ्यांकडून लावले गेले। या मुलांनी भरवलेल्या आठवडी बाजारास भोसे गावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन मुलांच्या या आठवडी बाजारातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदी करून मुलांना प्रेरणा देण्याचे काम या ठिकाणी केले गेले। या आठवडी बाजाराच्या माध्यमातून मुलांना खरेदी विक्री, नफा तोटा, पूर्णांक अपूर्णांक यांचे प्रत्यक्षात ज्ञान मिळाले। नवीन युगातील डिजिटल व्यवहार सुद्धा या बाजारामध्ये मुलांकडून वापरले गेले। या प्रसंगी जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका आवर्जून उपस्थित होते। यामध्ये मुख्याध्यापक श्री हकीम सर, नितीन शिर्के सर, बजरंग वाघ सर तसेच सुजाता गडकरी मॅडम, सुनंदा अहिरेकर मॅडम, सारिका पाटील मॅडम आणि गोडसे मॅडम या सर्व शिक्षकांनी मुलांना या आठवडी बाजारासाठी मार्गदर्शन केले। तसेच शाळा शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण इंगवले आणि भोसे ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश भोसले यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य या आठवडी बाजारास आवर्जून उपस्थित होते। या संपूर्ण आठवडी बाजारामध्ये जवळजवळ 25 ते 30 हजार रुपयांची उलाढाल या लहान मुलांच्या आठवडी बाजारामध्ये प्रत्यक्षात झाली। मुलांना बाजारपेठेचा अनुभव मिळाला आणि त्यांचा आत्मविश्वास वाढण्यामध्ये यामुळे निश्चितच भर पडली यात शंका नाही। या प्रसंगी शाळेचे शिक्षक बजरंग वाघ सर आणि नितीनजी शिर्के सर यांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त केले। अशा प्रकारे मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये मुलांच्याकडून या आठवडी बाजार भरवला गेला। या आठवडी बाजारास ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। त्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व शिक्षक यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले। बजरंग वाघ, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसे। आज आमच्या शाळेच्या बालचमूंचा भोसेच्या ग्रामपंचायतच्या समोर या ठिकाणी जे पटांगण आहे त्या पटांगणामध्ये 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांनी बालबाजार भरवलेला आहे। या बाजाराचा प्रतिसाद आपण या ठिकाणी मागं बघत आहातच। खूप प्रतिसाद या ग्रामस्थांनी, भोसे ग्रामस्थांनी या ठिकाणी दिलेला आहे। इयत्ता 1ली ते 7वी पासून आपल्याला सर्वांना अभ्यासक्रमानुसार ज्ञात असेलच की अभ्यासक्रमामध्ये नोटा, नाणी, त्याचबरोबर पूर्णांक अपूर्णांक, त्याचबरोबर तुमचं बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अपूर्णांक हे सगळं ज्ञान आम्ही पुस्तकातून आणि मुलांना या ठिकाणी फळ्यावर शिकवून आम्ही देत असतो। परंतु याचं एक व्यवहारामध्ये उपयोग कशा पद्धतीनं लहान मुलांपासून केला पाहिजे किंवा ती सवय कशी मुलांना व्यवहाराची लागली पाहिजे हे त्या मुलांना कळावं या उद्देशानं या ठिकाणी आम्ही 1ली पासून 7वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग घेण्याचं सांगून सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 1ली ते 7वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भाजी असेल, फळभाज्या असतील, फळं असतील, त्याचबरोबर खाऊ गल्लीमध्ये खाऊचे वेगवेगळे पदार्थ असतील, भाज्यांचे वेगवेगळे पदार्थ असतील, हे सगळं त्यांनी या ठिकाणी येतोय। आणि आमची अपेक्षा आहे की मोठी उलाढाल या ठिकाणी या बाल बाजाराच्या निमित्तानं आमच्या मुलांनी केलेली आहे। उद्या तो आकडा अर्थात कळेलच, पण मागच्या वर्षाच्या अनुभवाप्रमाणे काही हजारामध्ये या ठिकाणी भोसे गावच्या मुलांच्याकडून बाजारामध्ये उलाढाल होत असते आणि हा एक त्यांना मोठा आनंद पण मिळतो आणि व्यवहार ज्ञान सुद्धा त्यांना त्यामधून मिळतंय। दुसरं सांगायचं म्हणजे या ठिकाणी मुलांनी अगदी डिजिटल तुमचं आत्ताच्या युगाप्रमाणे व्यवहार करत असताना काही जणांच्याकडं मोबाईलवर किंवा नेट बँकिंग आत्ता सुरू आहे,
नेट बँकिंगवर सुद्धा आमच्या तुम्ही पैसे पाठवू शकता. अशा पद्धतीनं आधुनिक सुद्धा मुलांनी या ठिकाणी व्यवहाराची पद्धत आहे ती या ठिकाणी जाणून घेऊन त्यांनी ते अवलंबलेलं आहे. तेव्हा सांगायला मला आनंद होतोय की ग्रामीण भागामध्ये आमच्या मुलांना व्यवहार ज्ञान, मापन, त्याचबरोबर बाजाराचा आनंद आणि विक्री, खरेदी, नफा, तोटा हे सगळं ज्ञान या ठिकाणी मिळालेलं आहे. त्याचा आम्हाला विशेष आनंद होतोय. ग्रामस्थ, सर्व पदाधिकारी, सरपंच, शालेय व्यवस्थापन कमिटी, आमचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, आमचं सर्वांचं या ठिकाणी मी आणि उपस्थित ग्रामस्थांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार मानतो. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या पटांगणामध्ये बालबाजार भरवण्यात आलेला आहे. या बालबाजार भरवण्यामागचा उद्देश म्हणजे मुलांना व्यवहार ज्ञान मिळणे हा त्यामागचा एक मोठा उद्देश आहे. शाळेतील विद्यार्थी शिक्षणाचे धडे शाळेमध्ये घेत असतात, गणिताचे धडे शाळेमध्ये घेत असतात, परंतु ते गणित आपल्या व्यवहारामध्ये कसं वापरायचं याचं ज्वलंत उदाहरण त्यांना या बालबाजारातून मिळणार आहे. ती सर्व मुलं आपल्या पालकांच्या बरोबर नेहमीच आठवडी बाजारामध्ये जात असतात, परंतु स्वतः तो माल विकल्यानंतर त्यातून मिळणारा जो आनंद आहे आणि आपल्याला मिळणारं जो व्यवहार ज्ञान आहे, नाणी नोटांची जी आदलाबदल करणे आहे किंवा व्यवहार पूर्ण करणे आहे, अशा पद्धतीचं ज्ञान मुलांना या बालबाजारातून निश्चितपणे मिळणार आहे. त्यासाठी पालकांनाही आम्ही 2-3 दिवस प्रोत्साहित केलं आणि या बालबाजारामध्ये पालकांचाही चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद, ग्रामस्थांचाही चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद या बालबाजारामध्ये मिळालेला आहे. आणि अशा पद्धतीनं मुलांना या जीवनात जगत असताना व्यवहार ज्ञान काय आहे ते समजावं म्हणून हा बालबाजार शाळेच्या वतीनं आयोजित केलेला आहे. ग्रामस्थांचं तर असं म्हणणं आहे की दर आठवड्याला हा जर बाजार भरला तर बरं होईल आणि सर्व पालकांना सुद्धा या ठिकाणी बाजारामध्ये विविध वस्तूंची खरेदी करता येईल. या बाजारामध्ये विविध भाज्या आहेत, खाऊगल्लीमध्ये विविध पदार्थ मुलांनी आणलेले आहेत. पालकांनी सुद्धा मुलांना चांगले चांगले पदार्थ बनवून दिलेले आहेत आणि त्याची विक्री मुलं चांगल्या पद्धतीनं आपला माल कसा विकला गेला पाहिजे यासाठी ते आवाज देऊन ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा पद्धतीनं हा जिल्हा परिषद शाळा भोसे या शाळेचा बालबाजार या ठिकाणी सर्व शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, ग्राम शिक्षण समिती यांच्या वतीनं आयोजित केलेला आहे.